धारावी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी। या अशा गल्ल्या ज्यांनी गेले कित्येक दशक उजेडच पाहिलेला नाहीये अशा गल्ल्या मी तुम्हाला दाखवणार आहे। पण या भागातले लोक सध्या बोलायला घाबरतात, आम्हाला कुठल्याही गोष्टीवरती व्यक्त व्हायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। धारावीतली ती मुलं ज्यांची स्वप्न आहेत मोठं होण्याची, पण ते आजही 7x20च्या छोट्याशा रूम मध्ये आपल्या कुटुंबातल्या 15 ते 20 जणांसोबत राहतात। तुला काय व्हायचंय? विराट कोहली। विराट कोहली व्हायचं तुला? आणि इथल्या बनलेल्या पणत्या, इथले दिवे हे महाराष्ट्रभर देशभर जातात। और ये कचरा इतना फंसा आपने कहा कोई आ ही नहीं रहा, आप आए हो नहीं, कोई नहीं आता है। आमचे नातेवाईक पण बोलतात, लहान लहान मुलं आहेत आता खचरपट्टीमध्ये राहून असतात। तर इथल्या महिलांचं, लेकरांचं असं म्हणणं आहे, वृद्धांचं, की आम्हाला इथले आधार झालेत, इथली परिस्थिती राहण्यायोग्य राहिलेली नाहीये। धारावी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी। पण ही झोपडपट्टी आतून नेमकी कशी आहे? अदानी समूह इथे पुनर्विकास प्रकल्प उभारतोय इथल्या झोपड्या तुटणाऱ्यात, पण आशियातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीतल्या गल्लीबोळा कशा आहेत? इथल्या चिंचोळे गल्ल्या, या अशा गल्ल्या ज्यांनी गेले कित्येक दशक उजेडच पाहिलेला नाहीये अशा गल्ल्या मी तुम्हाला दाखवणार आहे। धारावीतले ते उद्योग जिथे कोट्यावधींची उलाढाल होते, जिथे शेकडो लोकांना रोजगार मिळतो, ते उद्योग मी तुम्हाला दाखवणार आहे। धारावीतली ती मुलं ज्यांची स्वप्न आहेत मोठं होण्याची, पण ते आजही 7x20च्या छोट्याशा रूम मध्ये आपल्या कुटुंबातल्या 15 ते 20 जणांसोबत राहतात। धारावीतल्या त्या स्वप्नांचं पुढे काय होणार ती स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे। आणि धारावीतली ती प्रत्येक गोष्ट ज्याच्याबद्दल उर्वरित महाराष्ट्राला एक क्युरिओसिटी आहे, एक उत्सुकता आहे, की प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला धारावीतल्या या चिंचोळे गल्ल्यातून दाखवणार आहे। धारावी ही आतापर्यंत तुम्ही आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ऐकली असेल। 4 वर्षांपूर्वी करोनाने जेव्हा थैमान घातलं तेव्हा सर्वाधिक झळ सुचली ती याच धारावीने। ब्रिटिशांच्या काळात एक उद्योग केंद्र म्हणून पुढे आलेली धारावी पाहता पाहता मुंबईच्या पोटातलं एक मोठं उद्योग केंद्र बनलं। जवळपास 600 एकर परिसरावर असलेली धारावी जगातली सर्वात घनदाट वस्ती असलेली झोपडपट्टी आहे। इथे एका चौरस किलोमीटर मध्ये साधारण 4,18,000 लोक राहतात। मुंबई शहरात लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर 73,000 एवढी आहे। त्याच्या कितीतरी अधिक पट लोक दाटी वाटीने धारावीत राहतात। धारावीतलं आयुष्य साधं नाही। तुम्ही जिथे राहता तिथल्या घरांच्या समोरूनच काठोकाठ भरून गटार वाहते। पावसाळ्यापूर्वी त्याची एकदा साफसफाई होते। 7x21च्या छोट्याशा घरात 10 ते 12 जण दाटी वाटीने राहतात। या लोकांच्या घरात शौचालयासाठी जागा नाही। सार्वजनिक शौचालयात जायचं तर प्रति व्यक्ती 5 रुपये लागतात। समजा दिवसातून एका घरातले 10 जण शौचालयासाठी गेले तर दररोजचे फक्त 50 रुपये शौचालयावरच खर्च होतात। धारावीतली लाईफ कशी आहे त्या बाबतीत मी इथल्या नागरिकांशीच बोलणार आहे। आता इथे सर्वेक्षण झालेत, इथे नंबर तुम्ही पाहू शकता, प्रत्येक ठिकाणी इथे नंबर लावलेले आहेत। त्या नंबरवरती DRPS3 GNZ15 म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि त्यांचा सर्वे नंबर 3 म्हणजे वेगवेगळ्या सर्वेमध्ये याच्यामध्ये टप्प्यामध्ये सर्वे चालू आहेत, तर त्याचा तो टप्पा आहे। हे सगळे सर्वे तर चालू आहे, पण इथलं यांचं जे लाईफ आहे याच्या पुढे काय होणार आहे किंवा काय यांना काय सांगण्यात आलं आहे या इथे मला तुमचं नाव सांगा। उषा सोनवणे। उषा सोनवणे आहेत। तुम्ही इथे कधीपासून राहता? मला 40 वर्ष झाली। 40 वर्ष। किती कोण कोण आहेत फॅमिलीमध्ये? किती जण आहेत? फॅमिलीमध्ये 3 मुलं आहेत, 3 सून आहेत आणि 5 नातवंड आहेत। ओके, 3 मुलं 3 म्हणजे असे किती? 12 जण आहेत? 12 जण आहेत। तुम्ही सगळे मिस्टर नाहीत? तुम्ही सगळे इथंच याच्यामध्ये राहता? हो। ही 7x26 ची रूम आहे आणि याच्यावरती पण एवढीच आहे? हो। एवढा ऍडजस्ट होतं सगळ्यांना एवढं? मग आता आम्ही करतो ना ऍडजस्ट।
म्हणजे एवढं ऍडजस्ट होतं. दुकान पुढे पण आहे ना, बाजूला अटॅच दुकान पण आहे तुमचं. हा, आता हे सर्वे झालेत सगळे, तुम्हाला काय सांगितलं गेलं याच्यावर? आम्हाला म्हणजे अजून आमची त्यांची मुलाखत नाही. हा, म्हणजे जे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट बद्दल तुमची आणि प्रत्यक्ष जे बिल्डर आहेत त्यांची मुलाखत नाही अजून? नाही तसं काही सांगितलं नाही. नाही, हे जर समजा हे जेव्हा तोडणार, सर्वे झाल्यामुळे तोडणार, पण याच्यानंतर कुठे ठेवणार तुम्हाला, कुठं राहणार काय? त्यांनी अजून काहीच आम्हाला रिपोर्ट दिला नाही असं. तसं काही सांगितलेलंच काहीच नाही. नाही. आणि इथल्या धारावीतल्या आता तुमच्या आजूबाजूची लोक, तुमची काय सगळ्यांचं म्हणणं काय याच्यावर? आमच्या सगळ्यांचं म्हणणं हे काय, तोडलं तर आम्हाला मोठी रूम पाहिजेत आणि आम्हाला परत नंतर आमची जागा आम्हालाच भेटली पाहिजे. आम्हाला हाय एरिया भेटला पाहिजे. हाय एरिया भेटला पाहिजे आम्हाला. आणि मोठं पाहिजे, जरा मोठं पाहिजे. तर आता आमचे 12 जण आहेत. बरोबर. पुढे आमची फॅमिली वाढली तर हाय परत तुम्ही 1 किचन रूम देणार तर त्याच्यामध्ये आमचं ऍडजस्ट नाही होणार ना. बरोबर. आता ही 7x26 ची रूम आहे, एवढीच समजा, वरती पण 7x26च आहे. हो. 4 मेंबर जरी घरात एका असतील तर एवढंच ऍडजस्ट होतं एका रूम मध्ये सगळं राहणं? आता कधी वयोवृद्ध माणसं, केलं आम्ही ऍडजस्ट. कधी नातेवाईक आले, नातेवाईक आले मग झालं, सगळे एकत्र झोपणार. मग सगळं कुठे इकडे जागा करणार, कुठे तिकडे दुकानात जागा करणार, कुठे ह्या रूम करणार, कुठे इकडे जागा करणार, असं होत ऍडजस्ट करतो. गेल्या 40 वर्षापासून असंच ऍडजस्ट करताय तुम्ही? धारावीच्या गल्ल्यांमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या या मुलांपैकी कुणाला विराट कोहली व्हायचंय तर कुणाला रोहित शर्मा. पण त्यांचं भविष्य सध्या एवढं अंधारात आहे की पुढे आपलं राहतं घर कुठे असणार आहे हे त्यांना माहित नाही. तुझं नाव सांग मला. रुद्र माधव सोनवणे. काय व्हायचं तुला? मोठं क्रिकेटर बनायचं. क्रिकेटर? कितवीला आहेस तू? 5th आता म्हणजे 6th ला जाणार आहे. 6th ला जाणार आहे. हा. आणि आता तुम्ही या रूम मध्ये सगळे राहताय, एकाच रूम मध्ये किती जण राहता तुम्ही या रूम मध्ये? एका रूम मध्ये 4 जण असतात. म्हणजे ही खालची आणि वरची असे 12 जण तुम्ही? हा. आणि सगळं होतं ऍडजस्ट इथे? हा, होतं ऍडजस्ट. तुला वाटत नाही मोठं घर तुझ्या शाळेतल्या मित्रांसारखं असावं? पाहिजे असते पण पप्पाकडे म्हणजे पप्पा ऑर्डरला जातात ना, ते पप्पा नवीन नवीन सामान आणण्यासाठी पैसे यूज करतात त्याच्यामुळे. हा, तुझे फ्रेंड्स असतील काही, त्यांचे मोठमोठे घर असतील, मग त्यांच्या फ्रेंडच्या घरी गेलाय तू मोठ्या घरी? नाही. ते मोठं घर मित्राचं कधी बघितलंस तू बघितलंयस कधी? नाही. तिकडे बघ कॅमेऱ्यामध्ये. तू कितवीला आहेस? मी पहिलीला आहे. पहिलीला आहे तू? तुला काय व्हायचंय? विराट कोहली. विराट कोहली व्हायचं तुला? आणि शाळेत जातोस का दररोज? तुला तुझ्या फ्रेंड सारख्या मोठ्या घरात राहावं वाटतं? बघितलंस तू कधी फ्रेंडचं मोठं घर? नाही. बघितलं आपल्या बाबांचं बघितलं, पुण्याच्या बाबांचं कशी बंगला आहे. बंगला बघितलास ना? बंगला बघितला. तसं घरात राहावं वाटतं का? आवडतं. आवडतं ना ते? मग आता इथे तिकडनं गेलात तुम्ही, पुण्याला जर गेलात बाबांच्या घरी, तर परत रिटर्न आल्यावर कसं वाटतं इथं? छान नाही वाटत. हा, तुम्ही कधी नातेवाईकांच्या घरी गेलात बाहेर, नवी मुंबईत किंवा तिकडे पुण्याला, तिकडच्या मोठ्या घरात राहून आलात, मग इथे आपलं घराच्या तुलनेत कसं वाटतं? नाही वाटतं की मग आता शेवटी बघा परिस्थिती आमची तशी परिस्थिती आहे. आणि प्लस आमचे नातेवाईक पण बोलतात, लहान लहान मुलं आहेत, आता खजरपट्टीमध्ये राहू नका, कुठेतरी बाहेर राहावा, मुलांचे चांगले संस्कार होतील, चांगले मुलांची लाईफ बनल, म्हणजे झोपडपट्टीमध्ये नका राहू तुम्ही, आता तुमचा बिझनेस पण आहे. पण आता हे रिडेव्हलपमेंट होणार आहे तर तुम्हाला मोठे फ्लॅट याच्यामध्ये मिळणार आहेत किंवा मोठी घरं त्याच्यामध्ये मिळणार आहेत बिल्डिंगमध्ये, तर त्याकडे इथले लोक कसं बघतात? सकारात्मक वाटतंय ते? हा, वाटतंय, सगळ्यांना वाटतं असं आता तुटावं आम्हाला नवं मिळावं वाटतंय, पण आम्हाला कुठेतरी इकडे लांब टाकणार, कुठेतरी इकडे सायनला, इकडे ह्याला लेबर कॅम्पला, इकडे काळ्या किल्ल्याला, ते अशा जागेला आम्ही जागा देणार बोलतात. म्हणजे तात्पुरती राहायची नाही, लाईफ टाईम. अच्छा, म्हणजे लाईफ टाईम तुम्हाला दुसरीकडे स्थलांतर करणार? हा, स्थलांतर करणार लाईफ टाईम. आमची ही जागा आम्ही ह्या जागेचं कुठेतरी मोठं काहीतरी बनवणार. म्हणजे इकडे माहीम आहे ना, बाहेर आहे, मोठे मोठे टावर होणार इकडे आणि तुम्हाला बाहेर साईडला देणार. हा, म्हणजे इथे कॉम्प्लेक्स होणार मोठे आणि तुम्हाला स्थलांतर दुसरीकडे करणार, त्याच्यावर मुख्य आक्षेप आहे तुमचा. मग आम्हाला नको आहे. परत आम्हाला इकडे माहीम स्टेशन जवळ आहे, दादर जवळ आहे, सायन स्टेशन जवळ आहे, मग आम्ही मध्ये आहे, त्यामुळे आम्हाला सगळं मार्ग सोपे आहेत. म्हणजे इथल्या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला दुसरीकडे जायचं नाही, इथंच राहायचंय, इथंच वाढीव मोठी घरं इथंच द्यावी. ती लोक मान्य करायला तयार नाहीत, ते बोलतात नाही. आणि आमच्या अशा अपेक्षा आहे, आमच्या आता एवढ्या फॅमिली आहेत, 12 जण आहे, आता 12 जणात तुम्ही एक जर रूम दिला
तर आम्ही कसं ऍडजस्ट करणार. आणि नंतर करू एक रूमचे करोड रुपये किंमत होईल. आहे का आमच्याकडे ऐपत? नाही ऐपत आमच्याकडे. डबल रूम घ्या. 3 मुलं आहेत माझी. 3 मुलामध्ये 1 रूम आहे. मग कमीत कमी 1 किचन डबल बिस्किट तरी मिळालं पाहिजे ना. असं आमची अपेक्षा आहे. धारावी ही फक्त झोपडपट्टी नाही तर ती एक स्वतंत्र अर्थव्यवस्था आहे. धारावीतल्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये कुठे लेदरच्या बागा बनतात, कुठे मातीचे भांडे बनवले जातात, तर कुठे गेल्या 9 महिन्यांपूर्वीच दिवाळीची तयारी सुरू झाली आहे. धारावीमध्ये दिवाळीचं काम आता सुरू झालंय. हा जो सुंदर दिवा बघता, याच्यावरची नक्षी बघा, याच्यावरचं डिझाईन पहा, तो इथे आपल्या समोर तयार होतोय. दिवाळी अजून जरी लांब असली तरी धारावीत मात्र दिवाळीची तयारी इथल्या कुंभारवाड्यामध्ये सुरू झाली आहे. हा खूप मोठा उद्योग आहे कुंभारवाड्यातला. आणि इथल्या बनलेल्या पणत्या, इथले दिवे हे महाराष्ट्रभर देशभर जातात. याच्यासाठी लागणारी माती गुजरातमधून येते. कारागीर स्वतः आपल्या सोबत आहेत. आप मेरे को बताइए कि कितने बनाते हैं आप टोटल, कितने पीस बेचते हैं दिवाली के टाइम पे? ये वाला पीस 5,000 6,000 5-6 हजार बेचते हैं. और ये कितने अभी ऑर्डर आती है क्या आपको? ऑर्डर तो रहता है, दिवाली के बाद तुरंत दिवाली का काम चालू हो जाता है. दिवाली का ऑर्डर अभी से आना शुरू हो गया? हाँ, दिवाली के बाद से काम कर रहा है. मतलब दिवाली के बाद ही शुरू किया था काम? अभी तक चालू ही है वो? चालू है. और ये कहाँ से जाता है इधर माल? ये माल सब यहाँ से ही जाते हैं. महाराष्ट्र में या बाहर भी जाता है? महाराष्ट्र गुजरात. महाराष्ट्र गुजरात में जाता है. अभी ये एक पीस है मेरे हाथ में, इसका एक का क्या प्राइस होता है? ये 30 रुपीज का है. 30 रुपए का एक है. अरे बाहर तो बहुत महंगा मिलता है. हाँ, एक्सपोर्ट का वगैरह कॉस्ट लगा के. हमारा मैन्युफैक्चर है. आपका मैन्युफैक्चरिंग इसलिए 30 रुपए में बेचते हैं. इसका डिजाइन बहुत बढ़िया है, देखिए ना डिजाइन. ये डिजाइन आपने इधर ही बनाया सब? आप खुद बनाते हैं? अभी जो हम सामने देख रहे हैं, एक बना के दिखाइए ना डिजाइन. देखो ये फुल सेट. अच्छा, उससे डिजाइन बनता है. ठीक है. अरे वाह, उससे बड़ी वाली डिजाइन बनती ये है. जो डिजाइन बना ना, ये बड़ी नीचे वाली वाला से, हाँ. उससे. हे बनवून रेडी झालं. हा एक 30 रुपयाला एक पीस विकतात. यात दिवा लावला जातो दिवाळीला. दिवाळीच्या पिरियडमध्ये याची खूप मोठ्या प्रमाणात विक्री होते. आणि आपण पाहिलं 1 मिनिटाच्या आतमध्ये हा एक दिवा इथे तयार झालाय. मशीनवर ही लोक काम करतात. आणि याच कुंभारवाड्यामध्ये बाहेर आपण गेलो तर इथले मातीचे भांडे असतील, वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक नक्षी असलेली पॉटेरी असेल, ती सुद्धा इथेच बनते. आणि ज्या पणत्या असतात, वेगवेगळ्या कलरच्या सुंदर पणत्या असतात, ज्या दिवाळीला विकल्या जातात, त्या सुद्धा इथेच बनतात. आणि दिवाळी झाल्यानंतर या लोकांना ऑर्डर येते. आणि ती ऑर्डर दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून हे कामाला लागतात. पुढचं वर्षभर काम करतात. आणि दिवाळीच्या वेळी ही इथून युनिट्सची विक्री सुरू केली जाते. धारावीतले हे मोहम्मद चाचा आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून, साधारण 15-20 वर्षांपासून ते अशा महिलांच्या पर्स बनवण्याचा त्यांचा छोटासा उद्योग आहे. मी इथून वरती चढून आलो आणि वर पाहिलं तेव्हा मला विश्वास बसला नाही की हा एवढा मोठ्या पर्स बनवणारा कारखाना असू शकतो. छोटीशी रूम आहे, साधारण 10 बाय 10ची 20 बाय 20ची रूम असेल. आणि या रूममध्ये त्यांचा कारखाना बनवण्याचा उद्योग आहे. पण धारावीत तुटणार हे जेव्हापासून त्यांनी ऐकलं तेव्हापासून ते अस्वस्थ आहेत. त्यांच्यापुढे भविष्य काय, पुढे काय करायचं हे त्यांना काही माहिती नाही आहे. मोहम्मद चाचांशी मी बोलणार आहे. आपको मराठी आती है? तो त्यांचा हा कारखाना आहे. आप इधर कितने साल से है? मैं इधर बम्बई में 30 साल से हूँ.
30 साल से। अभी ये जो बनाते हैं इसका मटेरियल वगैरह आप कहाँ से लाते हैं? ये सब लाते हैं मदनपुरे से, क्राफट मार्केट से। चौपड़ मार्केट से लाते हैं। और ये जो अभी एक पर्स रेडी हुआ है इधर, हाँ, इसका क्या कीमत है तकरीबन? इसका 500 कीमत है। 500? यहाँ से 500 में यहाँ बेचते से हैं? 500 में। हाँ, तो मार्केट में जाके ये और महंगा मार्केट में अब क्या बेचता है वो उसका मालूम इधर नहीं। 500 में बेचते हैं आप। हाँ, और ये बनाने में आपको कितना खर्चा आता है, कितना टाइम लगता है? ये बनाने में हमको खर्चा कम से कम इसमें लग जाता है आपको 200-250 रुपया। 200-250 और मेहनत आपकी जो है मेहनत आपकी मेरी। कितने टाइम में बन जाता है ये पूरा? ये पूरा दिन में बनती है एक पीस। अभी ये जो जगह है आपकी खुद की है किराए पे? किराए पे। तो अभी धारावी टूटने के बाद आप कहाँ बिजनेस करने वाले? अभी तो यही कुछ पता नहीं कि कहाँ जाएंगे, कोई ठिकाना ही नहीं। अब जिधर देखिए अगर कहीं मिलता है तो, नहीं तो अभी तो कुछ सोचा नहीं। धारावीतल्या प्रत्येक घरावर लाल अक्षरात असा शिक्का मारला गेलाय। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत या लोकांचं आता पुनर्वसन केलं जाणार आहे। पण हे पुनर्वसन अशा ठिकाणी केलं जाणार आहे जिथे मुंबईतलं सर्वात मोठं देवनारचं डम्पिंग ग्राउंड आहे। धारावीचं एकूण क्षेत्र 600 एकर आहे, पण यापैकी 296 एकरावर पुनर्विकास केला जाणार आहे। या 296 एकरात जे लोक राहतात त्यापैकी फक्त तेच रहिवासी धारावीत नवीन मोफत घर मिळवण्यासाठी पात्र असतील जे 1 जानेवारी 2000च्या आधीपासून धारावीत राहतात। जे रहिवासी साल 2000 नंतर मात्र 2011च्या आधी धारावीमध्ये स्थायिक झालेत त्यांना देवनार डम्पिंग ग्राउंड, मुलुंड, कांदूर मार्ग या भागात नाममात्र घर भाडं देऊन स्थलांतरित केलं जाईल। जवळपास 1.5 लाख रहिवासी धारावीत मोफत घरासाठी पात्र आहेत, तर 4 लाख रहिवासी मोफत घर मिळवण्यासाठी अपात्र ठरलेत। यापैकी 50,000 ते 1 लाख रहिवाशांना देवनार डम्पिंग ग्राउंड परिसरात घर भाडं देऊन स्थलांतरित केलं जाईल। उर्वरित अपात्र धारावीकरांसाठी कुर्ला डेअरी, वडाळा, कांदूर मार्ग आणि मुलुंड या भागात जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। देवनार मध्ये मुंबई महापालिकेने जी 124 एकर जागा सध्या राज्य सरकारला स्थलांतरितांसाठी देऊ केली आहे त्या ठिकाणी सध्या 80 लाख मेट्रिक टन म्हणजे देवनार मध्ये जो कचरा आहे त्याच्या एकूण 40% कचरा आहे। या लोकांना स्थलांतरित करण्यापूर्वी 124 एकराची साफसफाई कोण करणार हा प्रश्न तर सध्या आहेच, पण राष्ट्रीय हरित लवादाच्या आकडेवारीनुसार देवनार मध्ये एका तासाला 6202 किलो मिथेन गॅस निघतो। देशातले सर्वात मोठे 22 मिथेन हॉटस्पॉट जे आहेत त्यात देवनारचाही क्रमांक लागतो। धारावीतली ही अशी एक चाळ आहे जिथे हे जे लोक इथे राहतात यांना अंधार यांच्या कायम समोर असतो, उजेड यांच्या नशिबात नाहीये। पण याच्यापेक्षा आणखी एक भयंकर गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे, ती म्हणजे इथे समोर नाली वाहते, ते लोक इथे राहतात, अगदी काही फुट त्यांचं अंतर आहे। ही नाली आहे आणि त्यांचं हे घर आहे। या नालीपासून घराच्या समोर ते राहतात। हे नालीतला दुर्गंधी जी आहे नालीतली खूप मोठ्या प्रमाणावर येते म्हणून त्यांनी ते झाकून घेतलंय, पण त्याच्यातला जो वास आहे तो इथे कायम येतो। ती सगळी नाली पॅक झालेली आहे, त्याच्यातली घाण आजपर्यंत कधी की आदत इज्जत हो गई हम लोग की छोड़ेंगे। हम भी यहाँ सर्विस करते थे, सीनियर सेक्शन इंजीनियर थे और आज यहाँ 50 साल से हम बॉम्बे में रह रहे हैं, लेकिन अब नहीं छोड़ने का दिल था, अब है। वहाँ जाके लोग बोलते हैं कि चाचा आप ही कचरा डालते हो और ये कचरा इतना फंसा, हमने कहा कोई आ ही नहीं रहा, आप आए हो, नहीं कोई नहीं आता है देखने के लिए। तर मी तुम्हाला पूर्ण धारावी फिरून दाखवली। या लोकांनी त्यांची परिस्थिती सांगितली। समोर गटार आहे, इथे त्यांचा उमरा आहे आणि त्या गटारीतलं पाणी थेट यांच्या घरात जातं। अशा परिस्थितीमध्ये हे लोक राहतात। प्रत्येक घरावरती एक असा लाल शिक्का मारला गेलाय। हा लाल शिक्का त्यांचं भवितव्य ठरवणार आहे। तिथे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टचा शिक्का मारला गेला। हे सर्वेक्षण सध्या अदानी समूहातर्फे इथे केलं जाते आणि त्याच्यानंतर या लोकांना दुसरीकडे स्थलांतरित केलं जाणार आहे। पण या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला योग्य ठिकाणी स्थलांतरित करावं, कारण एका डम्पिंग ग्राउंडमधून उचलून आम्हाला दुसऱ्या डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकू नये, आमच्या आयुष्यात सुधारणा व्हाव्या, या प्रकल्पाचा फायदा व्हावा अशी या लोकांची अपेक्षा आहे। धारावीकरांची मतं या बाबतीत वेगवेगळी आहेत। काही भागात गेलं तर लोक समाधानी आहेत की आम्हाला आता चांगल्या घरात जायला मिळणार आहे, चांगल्या ठिकाणी राहायला मिळणार आहे। पण या भागात जर आपण आलो म्हणजे वेगवेगळे भाग आहेत, ही शेटवाडी आहे, इथे आलं तर इथल्या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला चांगली घरं राहायला द्यावीत, कारण आम्ही नालीच्या समोर एवढी वर्ष राहतोय। आमच्या घरातल्या वृद्धांना आजार आहेत, दम्याचे आजार आहेत, हृदयाचे आजार आहेत, त्याने कॅन्सर होत आहेत। तर अशी सगळी परिस्थिती आहे। जेवढी शक्य होईल तेवढी धारावी, तिथली अर्थव्यवस्था, इथल्या लहान मुलांचं भविष्य, इथल्या वृद्धांची परिस्थिती
इथली आतली परिस्थिती हे सगळे व्हिडिओत कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि पुढे शेअर जरूर करा. या रिपोर्टमध्ये आपण इथे थांबतोय.